मुंबईत बऱ्याच दिवसांपासून वातावरणात बदल होताना पाहायला मिळत आहे। मंगळवारी मुंबईत काही भागांमध्ये पाऊस जोरात पडला होता आणि आपण जर पाहिलं तर घाटकोपर, दिंडोशी, भांडूप या ठिकाणी पाऊस पडलेला होता। त्याचमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। सतत वातावरणात हे बदल आपल्याला जाणवत आहेत। मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस पडलेला होता। दरम्यान पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरीची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यावेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला। मागील 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह राज्यात पाऊस कोसळत आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम राहणार अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस कोसळत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पाऊस जो आहे तो भंडारा, गोंदिया या इतर भागात देखील पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। सतत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे आणि यंदा मान्सून अंदमानात लवकर दाखल झालेला आहे। जवळपास 9 महिने लवकर दाखल झालेला आहे। पावसामुळे नक्कीच मुंबईकरांना मात्र दिलासा मिळालेला आहे, कारण सततच्या उकाड्यामुळे मे महिन्यात उकाडा जास्त वाढलेला असतो आणि त्यामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झालेले होते। काल जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आज अद्यापही वातावरण जे आहे ते आपल्याला शांत पाहायला मिळते। त्यामुळे आज पावसाची शक्यता आहे का, आज नक्की पाऊस पडणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।